करून दाखवते मी. तुम्हाला थोडंसं कन्फ्यूज व्हायला लागले तर आज एकदा व्यवस्थित बघा तो फॉर्म कसा क्रिएट करायचा आहे. मी एवढं एक्सपेक्ट करत नाहीये की एकदम असं ऍज इट इज यायला पाहिजे, कारण वरती टॉगल बटन वगैरे आहे किंवा एक आयकॉन आहे. आयकॉन वगैरे फॉन्ट तुमचे कसे घ्यायचे मी सांगितलेले नाहीये, बट तुम्ही इन्स्टेड ऑफ आयकॉन तुम्ही तिथे एक छोटीशी इमेज घेऊ शकता, हे तरी करूच शकता. ठीक आहे. आणि टॉगल बटन ठीक आहे, तेवढं जरी नेटवरून कॉपी केलं तर समजू शकते. बाकी आज मी तुम्हाला सांगणार आहे कसा क्रिएट करायचा आहे. तो फॉर्म सगळ्यांनी स्वतः क्रिएट करायचा आणि कोड आणि फॉर्म दोन्ही सेंड करायचे ग्रुपवरती आज. ठीक आहे. आणि नंतर ना उद्या बाकीचे स्टुडंट्स आले नाही वाटतं, आज पण खूप कमी दिसायला लागले. ते नंतर मध्ये मध्ये येतात मीटिंगच्या. मुली आल्यात ऑलमोस्ट, मुलं पण आलेत. ठीक आहे. ओके. सो तो फॉर्म मी अगोदर ओपन करते हा, एक सेकंड. त्याची डिझाईन कशी आहे आपण अगोदर बघूया. मी पण रँडम दिलेले आहे. तुम्ही जर ह्याच्यावरती जर सर्च केलं गुगलवरती फॉर्म इन बुटस्ट्रॅप तर तुम्हाला इमेजेस दिसतील. तर मी त्याच्यामध्ये एक रँडम इमेज घेऊन दिले. मी तो फॉर्म क्रिएट केलेला नाहीये किंवा माझ्याकडे त्या फॉर्मचा कोड नाहीये. मी पण ट्रायच करणार आहे तुमच्या समोर. ठीक आहे. तर आपण एक थोडंसं स्वतः आपण जेवढं शिकलोय बुटस्ट्रॅप मध्ये त्या क्लासेसचा यूज करून त्याला कसं क्रिएट करायचं ते बघूयात. अगोदर मी काय करते, तो फॉर्म ओपन करते. मुलांच्या ग्रुपवर टाकलंय म्हणजे मला इथले ओपन करता येईल म्हणून टाकलंय. त्याच्यामुळे मॅडम तुम्ही हे फॉर्म डबल का टाकला. 2 मिनिट फॉर्म ओपन करते. अब्दुल थोड़ा टाइम पे आओ. ओके. मीटिंग चालू आहे त्याच्यामुळे थोडंसं लोड घ्यायला. एक सेकंड हा, वेळ लागेल थोडंसं डाउनलोड व्हायला. हा फॉर्म आहे. हा फॉर्म जस्ट रँडम मी घेतलेला आहे. तर असा तुम्हाला कुठलाही फॉर्म जर डिझाईन करायला आला, फॉर्म असेल, एखादं वेब पेज असेल, एखादी वेबसाईट असेल, तर तुम्हाला अगोदर पार्टिशन पाडून घ्यायचं बुटस्ट्रॅप मध्ये आणि मग त्याला डिझाईन करायचं. तर तुम्ही ह्याला तुमच्या पद्धतीने कलर वगैरे कसा द्यायचा ते द्या. आपण काय करूयात अगोदर इथे पेज क्रिएट करूयात एक नवीन. तर तुम्हाला कुठे प्रॉब्लेम आला किंवा कुठे कन्फ्यूज झालं आता तुम्ही याच्यामध्ये बघा. आणि मी उद्या पण एक तास देणार आहे. उद्या ठीक आहे, उद्या एक बुटस्ट्रॅपचा लास्ट तास देणार आहे फॉर्मचा. तो उद्या करा. उद्याच्या दिवशी जॉईन करायची गरज नाहीये. तर उद्या एक तास देईल फॉर्मचा आणि परवा दिवशी आपण बुटस्ट्रॅप फिनिश करणार. आणखी बुटस्ट्रॅप मध्ये भरपूर पार्ट्स आहेत. मी तुम्हाला सांगते ते कुठून बघायचे, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. झालं आता हा मंथ पण संपला, आपल्याकडे थोडेच दिवस राहिलेले आहेत. त्याच्यामुळे मला थोडंसं तुमचं जे क्वेरी आणि थोडं बॅकएंड पण घ्यायचं, त्यामुळे मी बुटस्ट्रॅपला जास्त पुढे नेणार नाहीये. हा एक फॉर्म सांगते आणि उद्या एक तास देणार आहे तुम्हाला. उद्या तुम्हाला जॉईन करायची गरज नाही. उद्याच्या दिवस तो टास्क करून घ्या आणि परवा आपण बुटस्ट्रॅपच्या राहिलेल्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला कव्हर करून घेते. आणि त्याच्यानंतर फ्रायडे पासून आपण जे क्वेरी किंवा पीएचपी या दोन्हीपैकी कुठली तरी एक नवीन लँग्वेज चालू करूया. ठीक आहे. कारण टाइम कमी आहे. आणखी जास्त जर याच्यामध्ये वेळ घालत बसलो तर आपलं बॅकएंडचा थोडा पण पार्ट नाही कव्हर होणार. त्याच्यामुळे आणखीन भरपूर आहे त्याच्यामध्ये पॉइंट्स, पण जसं जेवढा वेळ आहे त्याच्यामध्ये जेवढा ऍडजस्ट करता येईल मी तेवढं करत आहे. स्वतः इथे आपल्याला काय करायचं, अगोदर फाईल लिंक करून घ्यायचं. आपण
या बुटस्ट्रॅपच्या फाईल्स लिंक करून घेतल्या. त्याच्यानंतर सिंपल अगोदर तुम्हाला काय घ्यायचंय, कंटेनर. आता हा जो कंटेनर आहे याला पूर्ण इथे याला पूर्ण ब्लू कलर आहे, म्हणजे थोडक्यात एक पूर्ण बॉडी ब्लू कलरची आहे. तर तुम्ही एकतर कंटेनरला देऊ शकतात किंवा बॉडीला ब्लू कलर देऊ शकता. किंवा बॉडी पण दिला तरी, बॉडी डायरेक्ट बॉडी पण टाकलं तरी चालेल. तर तो हे आहे मिक्स कलर आहे, कलर ग्रेडियंट यूज केले. आता मला याचा कलर कोड म्हणजे मला नेटवरती जाऊन त्याचा कलर कोड काय आहे ते सर्च करून टाकावं लागेल. तुम्ही टाका, मी तोपर्यंत फक्त ब्लू दिलाय. तुम्ही त्याचा कलर कोड नेटवरून बघून टाका. ग्रेडियंट मिक्स कलर यूज केलेला आहे तो CSS थ्रू. तर तसा मिक्स कलर तुम्ही घेऊ शकता. मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे मिक्स कलर कसा घ्यायचा. हे बघा इथे मी हा फॉर्म क्रिएट केलाय, कसा करायचं सांगते. आता इथे कंटेनर घेतला, त्याच्यामध्ये आपल्याला काय घ्यायचंय, रो. आता रो मध्ये असणार आहे कॉलम. सपोज आपण एक 4 चा कॉलम घेऊया. थोडासा हा फॉर्म आता जो जर बघितला, मी ना इथे माझ्या समोर मोबाईल मध्ये पिक ओपन करते, कारण मला हे टास्क आणि ते तीन ऍट टाइम ओपन करता येत नाहीये. मी माझ्या समोर पिक ओपन केले, त्याच्यामध्ये पूर्ण कंटेनर ब्लू कलरचा आहे. त्याच्यानंतर इकडे काय आहे, एक स्पेस आहे, त्याच्यामध्ये एक इमेज आणि पॅराग्राफ आहे, बरोबर आहे. आणि दुसरं काय आहे, इकडच्या साईडला एक व्हाईट कलरचा बॉक्स आहे. सो हे 4 आणि हे 8 आपण थोडस वेल देऊयात म्हणजे दिसेल. वेल आपण इथे 2 पार्टिशन करून घेतलेत फक्त. आता ह्याला काय केलेलं आहे आपण, ऍक्च्युली नाही कंटेनरला नको द्यायचा ब्लू कलर, बॉडीलाच देऊयात, कारण तुझे फक्त त्याच्या मागे यायला लागले. बॉडीला दिलं तर जास्त वेळ दिसेल. ठीक आहे. आता आपण फक्त काय केले, 2 पार्ट्स काढून घेतलेत. एक जो साईडला इमेज आणि पॅराग्राफ आहे त्याच्यासाठी, आणि दुसरा पार्ट घेतलेला आहे जो आपला फॉर्म आहे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर इथं काय केलेलं आहे, थोडंसं त्याला खाली घेऊयात. ते खूप वर टॉपला चिटकून बसलेलं आहे, तर इथे तुम्ही ब्रेक देऊ शकता. तुम्ही इन्स्टेड ऑफ ब्रेक हे पण घेऊ शकता का, म्हणजे तुम्हाला जर ब्रेक नसेल यूज करायचा तर तुम्ही एम्प्टी डिव कसा सोडतात, सॉरी एम्प्टी कॉलम कसा सोडतात तसं एम्प्टी रो पण सोडू शकतात. क्लास रो. फक्त काय आहे, याच्याने ना डायरेक्ट स्पेस येत नाही ब्रेक सारखा. इथे तुम्हाला एम्परसन NBSP नो ब्रेक स्पेस असे एंटिटी द्यावी लागेल. हे बघा खाली आहे. तुम्हाला हे जर खूप हार्ड वाटत असेल तर सिंपल ब्रेक द्या किंवा इथे रोला मार्जिन टॉप द्या. तुम्हाला जे इझी वाटेल ते यूज करू शकता. आता हे खाली आलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण हे इकडच्या साईडचं जे पॅराग्राफ आणि इमेज आहे ते नंतर घेऊया. त्याचा वेळ मी काढून टाकते. ठीक आहे. हे आपण नंतर घेऊया. आता आपण अगोदर हा फॉर्म क्रिएट करून घेऊया. तो 4 चा स्पेस तिथेच आहे. काय केलेलं आहे आपण, फक्त एक रो घेतली आहे, त्याच्यामध्ये एक 4 चा कॉलम घेतलाय त्या पॅराग्राफ आणि इमेज साठी, आणि एक 8 चा घेतलेला आहे फॉर्म साठी. त्याला मी वेल देऊन घेतलाय कारण त्याच्या बॅकग्राऊंडला वेल आहे, म्हणजे व्हाईट कलर आलेला आहे. किंवा तुम्ही सिंपल स्टाईल देऊन पण व्हाईट कलर देऊ शकता. त्याच्यानंतर इथे काय केलेलं आहे, फॉर्म घेतलाय. फॉर्म म्हटल्याच्यानंतर फॉर्म टॅग घेणं कंपल्सरी नाहीये, बट आपण फॉर्म घेतो, पुढे चालून आपल्याला इन्सर्ट करायचं असतं, त्यामुळे फॉर्म टॅग घ्यायचा. त्याच्यानंतर ह्याला एक टायटल आहे, लिजन. काय दिलेलं आहे, अप्लाय ॲज अ एम्प्लॉई. ठीक आहे. हे आपण एक टायटल घेतलं, हे इथं आलेलं आहे. हे टायटल सेंटरला आहे. सो आपण इथं जो आपला लिजन आहे तो टेक्स्ट अलाइन सेंटर आलं सेंटरला. ठीक आहे. आता आपल्या इथं 8 मध्ये आपण फॉर्म क्रिएट करतो. आता त्याच्यानंतर काय केलेलं आहे, या 8 मध्येच पार्ट्स पाडलेले आहेत 2-2, बरोबर आहे. याच्यावरती एक टॉगल बटन पण आहे, तर तुम्ही याच्यावरती आणखीन एक रो घेऊन तिथं तो टॉगल बटन कॉपी करून नेटवरून टाका, कारण मी टॉगल बटन शिकवलेलं नाहीये. सो तो तेवढा तुम्ही नेटवरचा टाकू शकता. प्रत्येक क्लासेस तुम्हाला पार्ट नाही करायचे. बुटस्ट्रॅपचं नावच आहे कॉपी पेस्ट, तुम्ही नेटवरून कॉपी पेस्ट करून टाकू शकता, कारण एवढे क्लासेस कोणाच्याच लक्षात राहत नाहीत. बट पूर्ण तुम्ही अख्खी ग्रिड सिस्टीम किंवा पूर्ण एक इमेज ChatGPT वरती टाकून त्याचा ॲज इट इज कोड कॉपी पेस्ट करायचा नाहीये. ग्रिड सिस्टीम स्वतः बनवायची, आणि मधले जे क्लासेसचे नाव आहे ते जर तुम्हाला आठवत नसेल, समजा कंटेनरचं स्पेलिंग आठवत नाहीये, फॉर्म कंट्रोलचं स्पेलिंग आठवत नाहीये, तर तेवढं तुम्ही हेल्प घेऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथे काय करायचं आपल्याला, हे आपण सेंटरला घेतलंय. आता याच्यानंतर काय केलेलं आहे, या 8 मध्येच त्यांनी काय केलेलं आहे, 2 पार्ट्स पाडलेले आहेत. हा जो आपला 8 चा कॉलम आहे याच्यामध्ये इथे आपल्याला 2 पार्ट्स पाडायचे. सो पार्ट्स काढण्यासाठी आपण अगोदर घेतो रो.
क्लास. सो एकदम सेम पार्ट्स आहेत, म्हणजे त्याची साईज सेमच आहे, म्हणजे 6 चे असतील सपोज. त्याच्यामध्ये टाकलेलं आहे त्यांनी इनपुट टाइप इज इक्वल टू टेक्स्ट. आता हा साधा इनपुट आलेला आहे, आपल्याला सिंपल नाही पाहिजे, त्याच्यामध्ये लेबल नाहीये, डायरेक्ट इनपुट दिलेले आहे, त्याच्यामुळे मी डायरेक्ट इनपुट टाकलाय. याच्यामध्ये तुम्हाला क्लास द्यायचा आहे फॉर्म कंट्रोल. हा जर नाही दिला तर ते व्यवस्थित येणार. हा आला फॉर्म कंट्रोल. ठीक आहे, हे बघा हे व्यवस्थित आलेलं आहे. आणि याच्यामध्ये काय केलेलं आहे, प्लेस होल्डर दिलंय, एंटर नेम असं काहीतरी दिलेलं आहे. ठीक आहे, ते प्लेस होल्डर दिलेलं आहे. आपलं एक 6चा कॉलम क्रिएट झाला. हेच इनपुट आपण कॉपी करूयात आणि ह्या 6 मध्ये पण टाकूयात. ठीक आहे, मग हे प्लेस होल्डर तर चेंज करत बसत नाही, एंटर नेम जे आहे ना तसंच ठेवायचं. आपली एक रो कंप्लीट झाली. ही आपली एक रो कंप्लीट झाली. याच रोला कॉपी करायचंय, मध्ये एक ब्रेक द्या वाटलं तर स्पेस साठी, आणि खाली पेस्ट केली. ब्रेक नाही दिला तर चिटकून येतील, बाकी काय. आल्या ह्या 2 रो सेम 4 आहेत. सो परत एक ब्रेक घेतला, परत पेस्ट केला, परत एक ब्रेक घेतला आणि परत पेस्ट. आपल्या 4 रो इथे क्रिएट झाल्या. त्याच्यानंतर 5th रो मध्ये काय आहे, फक्त हे आहे, ब्रेक घेतला इथे पेस्ट. आता ह्याच्यामध्ये फक्त काय केलेलं आहे, मेल आणि फिमेल साठी आपल्याला रेडिओ बटन घ्यायचे, बट ते कसे आहेत माहिती का, एक जवळ आहेत, म्हणजे त्यांना एकाच कॉलम मध्ये टाकलेले आहे. तर ह्याला आपण इनपुट टाईप रेडिओ, इथे सपोज मेल घेतलाय, त्याचा प्लेस होल्डर काढून टाकावं लागेल. आणि क्लास पण फॉर्म कंट्रोल काढा, अदरवाईज बघा असं हे पूर्ण असं मोठा सर्कल आला, त्याच्यामुळे हा क्लास आपल्याला घ्यायचा नाही. रेडिओ बटनला घेण्याची गरज नाही. हा सिंपल आलाय, त्याच्यामध्ये थोडासा स्पेस देऊया. स्पेससाठी तुम्ही एम्परसँड बीएसटी पण यूज करू शकता. थोडासा स्पेस आला. आणि सेम आपल्याला काय करायचंय, यालाच कॉपी पेस्ट, मेल आणि फीमेल, एक सिंपल रेडिओ बटन. या रो मध्ये एवढंच आहे. परत ह्याच रोला मी काय करते, कॉपी पेस्ट. तीच रो मी परत कॉपी पेस्ट केली, बट या रो मध्ये काय आहे, बटन आहे. सगळं कट करूया आणि इथे काय घ्यायचं आपल्याला, बटन. सपोज मी सेव्ह बटन घेतलं, सिंपल. आता इथं काय, तो बटन एकदम पुढे आहे, पुढच्या साईडला, त्यासाठी आपल्याला इथं काय करता येईल, एक एम्प्टी कॉलम घेता येईल. हा घेतला आपण एम्प्टी कॉलम, तो बटन पुढे मूव्ह झाला. याला एवढी साईज देण्याची गरज नाहीये, सपोज 2 देऊया, तिथे आपण 8 देऊया. ठीक आहे, आणखीन पुढे जाईल तो बटन. ओके, त्याच्यानंतर त्या बटनला आपल्याला क्लास द्यायचा आहे, बीटीएन स्पेस बीटीएन प्रायमरी. याच्याने काय होईल, याला हा एक प्रायमरी कलर आला, म्हणजे ब्लू. आणि जर तुम्हाला हे बटन थोडंसं मोठं पाहिजे, आपल्याला 2 ची साईज दिलेली आहे ना, त्याला आपण आणखीन एक क्लास देतो, बीटीएन ब्लॉक. ठीक आहे, तर हा बटन थोडासा मोठा आहे, याला आपण 3 ची साईज देऊया. ओके, एवढा आहे, आणि थोडंसं याला 9 करूया. ओके, आता एकदम व्यवस्थित दिसते. याला थोडीशी रेडियस आहे, तुम्ही सिंपल ह्याला इथे क्लास द्या आणि वरती स्टाईल मध्ये टाकून द्या, किंवा इथे स्टाईल द्या, ऑर्डर रेडियस सपोज 20 px आला. सेम दिसतो हा बटन. आणि हा जो हे जे डिझाईन आहे, याला पण त्याने थोडंसं रेडियस दिलेलं आहे, म्हणजे कुठला, कंटेनर. हा कंटेनर डॉट कंटेनर, त्याला पण थोडं रेडियस आहे, थोडं जास्त रेडियस आहे, सपोज 50 px बघूया टाकून. आय थिंक ह्या बुटस्ट्रॅपच्या क्लासमध्ये तो नाही अप्लाय होते, त्याला इथून कट करूया आणि इथे टाकूया, किंवा इथे दुसरा एक क्लास द्यावा लागेल, आयडी द्यावी लागेल, असं काहीतरी. डायरेक्ट इथे बॉर्डर रेडियस 50 px. एक मिनिट, सॉरी, हा कंटेनरला नाही द्यायचंय, आपल्याला काय करायचंय, फक्त हा जो 8 चा पार्ट पाडलेला आहे आपण, आपल्याला त्याला द्यावं लागेल. मी त्याच्यामुळे अप्लाय झाला नाही. बॉर्डर रेडियस 50 px. अक्षय 5 मिनिटात कॉल करतो. हे रेडियस आता काय झालं, हे चारी साईडला अप्लाय झाले रेडियस. आपल्याला काय करायचंय, हे रेडियस सगळीकडे नकोय, हे काय करायचंय आपल्याला, बॉर्डर रेडियस लेफ्टच्या टॉप साईडला, टॉप लेफ्ट रेडियस सपोज 50 px, आणि कुठे, लेफ्टच्या बॉटम साईडला, बॉटम लेफ्ट रेडियस 50 px. तर हे आता फक्त इकडच्या साईडला 50
याला वाढवून घेऊया थोडस 100 px. ठीक आहे, आता दिसते. ओके, आता तो जो फॉर्म आहे तो याच्यामध्ये बुटस्ट्रॅप मध्ये बनवलेला नसतो, ती एक इमेज आहे, तर त्याच्यामुळे एकदम एवढा असा शेप येणार नाही, पण ऍटलिस्ट आपण त्याला जेवढं करता येईल तेवढं घेतले. ठीक आहे, त्याच्यानंतर काय आहे, इथे वरती आणि खाली थोडासा गॅप आहे, हा जो अप्लाय वगैरे लिहिलेला आहे, म्हणजे ही रो या रोच्या आतमध्ये मीन्स इथे ते तुम्ही ब्रेक करू शकता. खाली आलं नाही, इथे नाही, इथे. हा, आता दिसते व्यवस्थित. त्याच्यानंतर इथे पण थोडासा गॅप आहे, तुम्ही ते इमेज समोर बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल मी ते ब्रेक का देते ते. इथे थोडंसं सुटसुटीत आहे, हे बघा हे असं. त्याच्यानंतर इथे खाली बटनच्या खाली पण गॅप आहे, तो आपला हा बटन इथे ही रो याच्या खाली आपला काय रूल आहे की रोच्या आतमध्ये कुठेही ब्रेक नाही देता येत, म्हणजे खूप जास्त झाला. ठीक आहे, हा इथे आपला फॉर्म कम्प्लीट झालाय. त्याच्यानंतर इकडच्या साईडला हे आहे एक आयकॉन आहे, तिथे तुम्ही इमेज घेऊ शकता किंवा आयकॉन घेऊ शकतात आणि खाली पॅरेग्राफ. तर ते कुठे आपण ते कॉलम क्रिएट करून सोडलेला आहे, हा बघा हा 4चा, या 4 मध्ये. तर तुम्ही इथे वाटलं तर एक सेंटर टॅग घ्या, म्हणजे तुम्हाला ते टेक्स्ट आले सेंटर वगैरे करत बसायची गरज नाही, डायरेक्ट सेंटरला घेता येईल. याच्यामध्ये काय आहे, वाटतं एक रो क्रिएट करून घ्या, न्यू क्लास रो, विदाउट रो येईल असं वाटेल, हे टाकून बघावं लागेल. इथे इमेज टाकूयात आपण, कुठली इमेज टाका. सपोज माझ्याकडे इथे काही इमेजेस आहेत, समजा मी याच्यामध्ये एखादी हे टायगरवाली टाकते, जेपीजी. इथे आयकॉन पण टाकता येतात फॉन्ट ऑप्शनचे, पण ते अजून मी शिकवले नाहीये, त्याच्यामुळे मी ते तसं टाकत नाहीये. इमेजला काय करावं लागतं आपल्याला, क्लास IMG स्पेस IMG डॅश रेस्पॉन्सिव्ह. कसं आहे, तुम्ही हा जेव्हा कोर्स तिथे एक्सटर्नल दाखवलात तर त्याच्यातील प्रत्येक लाईन तुम्हाला माहित पाहिजे, हे कशासाठी घेतले, हे कशासाठी घेतले. आता इथे आपल्याला हाईट 50 px. मी काय म्हटलं, विड्थ वापरता येत नाही, बट जर इमेज आपल्याला स्क्रीनपेक्षा खूप छोटी करायची तर तुम्ही ऑब्विसली वापरू शकता, त्याच्यामुळे रिस्पॉन्सिव्हला काही अडचण येत नाही. पण खूप मोठी केल्यात तर ते नाही चालत. ठीक आहे, तर याला इथं थोडंसं याचा कॉलम तुम्ही करून चेक करूया. ठीक आहे, एक कॉलम शिल्लक राहतोय आपल्याकडे, याला आपण ह्या दोन्हीच्या सेंटरला टाकून देऊ, म्हणजे दोन्हीमध्ये थोडा बऱ्यापैकी गॅप दिसेल. एक 1चा आहे ना, याला इथे एक म्हणजे थोडंसं हा आता व्यवस्थित दिसते. त्याच्यानंतर ही इमेज झाली, इमेजच्या नंतर एक ब्रेक देऊयात, म्हणजे ऑटोमॅटिक ते खालच्या लाईनला येईल. इथे एक हेडिंग दिली आहे त्यांनी, वेलकम. याला व्हाईट कलर आहे, तर आपण ते व्हाईट कलर वगैरे स्टाईल देऊ शकतात. आता मी ते व्हाईट वगैरे तिकडे बाकीच्याला देत बसणार नाही, एकालाच टाकून दाखवतो कलर. हे झालं. त्याच्यानंतर सिंपल परत ब्रेक आहे, त्याच्या खाली पॅरेग्राफ आहे. पॅरेग्राफ काय टाकलं काय माहिती नाही, म्हणजे असंच काहीतरी टेक्स्ट टाकून दिलं, याला आपला पॅरेग्राफ. असं काहीतरी आहे, ह्याला पण व्हाईट कलर दिलेला आहे, इथे टाकू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर परत थोडंसं ब्रेक द्या किंवा मार्जिन टॉप द्या. इथे एक बटन घेतलंय, बटन आय थिंक लॉगिन असं काहीतरी दिलेलं आहे, आणि याला क्लास BTN व्हाईट, सिंपल व्हाईट दिलेलं आहे, व्हाईट द्या वाटत स्टाईल. काहीतरी क्लास आहे बेसिक, असं काहीतरी क्लास आहे आणि ह्या बटनला एक साईज आहे, तर आपल्याला ह्याला साईज जर द्यायची असेल तर काय करावं लागेल, मग याला आपल्याला कॉलम मध्ये घ्यावं लागेल.
ड्यू क्लास किंवा डायरेक्ट रो मध्ये घेऊया. रो ड्यू क्लास जर आपल्याला साईज जर त्याच्या एकदम सोबत म्हणजे जशी आहे तशी जर द्यायची असेल तर आपल्याला त्याला बटन क्लास आता हा बटन इकडे जातो, मला थोडस आपण इकडे घेऊया. किंवा मी असंही करू शकले असते, याला 12ची साईज दिली असती आणि सेंटरला घेतलं असतं, बट आपल्याला मग त्याची साईज नाही वाढता येणार, मग विड्थ घ्यावी लागेल त्याला, त्याच्यामुळे मी थोडासा घेतला. ठीक आहे, BTN ब्लॉक आता दिसतो व्यवस्थित. थोडस कमी करूया आणि ह्याला थोडीशी रेडियस देऊ. ओके, दिसतोय आता. फक्त बॅकग्राऊंडचा कलर तेवढा बघून टाका, ग्रेडियंट काय आहे. ठीक आहे, आय होप आता तुम्ही सगळेजण स्वतः क्रिएट करून बघणार आहेत. मी हा कोड फोटो नाही टाकत, मी कोडच टाकते तुम्हाला. हे कोड जो आहे ना, ते पूर्ण कोड फाईल टाकू काशीच. एक सेकंड ना, मी परत विसरून जाईल, लगेच टाकून देते. मी आज फर्स्ट टाइम तुम्हाला डायरेक्ट फाईल टाकायची. न्यू टास्क डॉट HTML. बघा तुम्ही हा कोड व्यवस्थित. आणि उद्या मात्र मी फॉर्म जो देणार आहे तो स्वतः क्रिएट करायचा आहे आणि त्याचा कोड पण मला पाठवायचा. आजचा दिवस टास्क देत नाहीये, आजचा दिवस हेच करून बघा आणि उद्या जॉईन नका करू, डायरेक्ट टास्क देणार आहे. ठीक आहे, परवा बुटस्ट्रॅप फिनिश होईल आणि त्याच्यानंतर jQuery किंवा PHP दोन्हीपैकी मी सरांना एक वेळेस विचारते आणखी ट्रेनिंग किती दिवस म्हणजे किती तारखेपर्यंत घ्यायचे, मग त्या हिशोबाने मी त्या दिवसापुरता आणखीन एक सिलेबस काढणार आहे आणि ते पॉईंट्स तुमचे कव्हर करणार आहे. ठीक आहे, आता हा कोड तुमच्या पीसी वरती माझा जर ऍज इट इज रन केला तर होणार नाही. का नाही होणार? कारण माझं मी काय केलेलं आहे, माझ्या ज्या फाईल्स आहेत ते पाथ दिलेले आहे डॉट डॉट स्लॅश, म्हणजे बॅक जायचं आणि फाईल मध्ये जायचं. तर तुम्ही तुमच्या फाईलचा जो पाथ आहे तो द्या, तरच रन होईल. अदरवाईज तुम्ही म्हणाल मॅडम ते कोडच रन होत नाहीये. तर हे पाथ तुम्ही तुमच्या फाईल जिथे आहे तिथला पाथ द्या. ठीक आहे, ते फाईल वगैरे हे मी माझा पाथ दिलेला आहे, तर तुम्ही तुमच्या फाईलचा दिला तरच ते आउटपुट येईल. तरी काही गडबड होत असेल आणि रन होत नसेल तर उद्या मला स्क्रीन शेअर करून दाखवा. तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते मी ऑनलाईन सॉल्व्ह करून देईन. ठीक आहे.